निलंगा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे, प्रचार देखील सुरू आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती फिसकटली आणि त्यानंतर सगळ्या उमेदवार उतरवायचं ठरवलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आता निवडणुकीच्या मैदानात आहे, प्रचार सुरू आहे। त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे। भाजपची तुमची युती तुटली, आता राज्यात तिकडे वेगळं इकडे वेगळं असं दिसतंय। निलंगा शहरामध्ये जे बी आम्ही उमेदवार उभा केलेत, नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आम्ही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, जेवढे उमेदवार उभारलेत त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे। घड्याळाला शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक रिस्पॉन्स आहे आणि आम्ही दुसऱ्याला मतदान करणार नाही असं मतदार सांगतात। बदल करायचा आहे असा जनतेचा मूड दिसून येत आहे। बरं, खरं तर पण भाजपचं तुमची युती आहे राज्यभरामध्ये, इथं कसं फिसकटलं सगळं? त्यांनी आम्हाला स्थानिक आमदारांनी विधानसभेला विश्वासात घेतलं, लोकसभेला विश्वासात घेतलं, आमच्याकडून राबवून काम करून घेतलं, आमचं मतदान घेतलं, पण नगरपालिकेला कुठल्याच बोलण्यासाठी किंवा युतीत या म्हणून त्याने आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही, बैठक घेतली नाही आणि आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। आम्हाला आमचा त्यांनी विश्वासघात केलाय, त्याच्यामुळं आम्ही आमची युती फिसकटली। बरोबर, कशा पद्धतीनं सगळं हे सुरू आहे आणि किती लोक तुम्ही उभा केलेले आहेत? किती आमचे 7 नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, 8 नगराध्यक्ष पदाचा 1 उमेदवार आहे आणि मी स्वतः प्रभाग 10 मधून नगरसेवक पदासाठी दमानंद अनंतराव काळे हा उमेदवार आहे। कशा पद्धतीनं तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात? भाजपची तुमची युती फिसकटली, काय घडलं नेमकं त्याच्यात? नाही, त्याबद्दल मला युती फिसकटल्याबद्दल काय मला बोलायचं नाही। या ठिकाणी आज आम्ही जनतेसमोर जात आहे आणि ज्या ठिकाणी काँग्रेसवाले असतील किंवा भाजपवाले असतील, या लोकांनी काय विकास केले जनता त्यांना रिप्लाय देत असत। आज काही ठिकाणी येऊन भाजपचे जे उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्यांना हाकलून लावलेले आहेत आणि काँग्रेसचे पण लोक असतील त्यांना पण हाकलून लावलेले आहेत आणि लोकांमध्ये फक्त आम्ही ज्या ठिकाणी जातात, आज ह्या ठिकाणी आमचे मला वडक नाही का कोणी स्वतः साखर टोनात घातले आणि लोकाला फक्त ऑप्शन चांगला बेटर पाहिजे, वेल एज्युकेटेड पाहिजे। मी स्वतः ॲडव्होकेट अखिल देशमुख लॉयर आहे आणि KFI न्यूज चॅनलला ब्युरो चीफ ऑफ महाराष्ट्र असं मीडियाचा मी चेहरा आहे आणि लोकांचे मी बरेच कामं केले आहेत। आणि जे आता जे उमेदवार माझ्यामध्ये समोर आहेत, जसं की काँग्रेसचा उमेदवार आहे, ते काँग्रेसचा उमेदवार आहे तो वक्फ बोर्डची जागा हडपून, जसं की ईदगाहमध्ये पूर्ण स्वतःचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तो केलेला आहे, पूर्ण त्याची फॅमिली ते शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आहे। तसं आमचं कुठेही तुम्ही काय दाखवा तुम्ही जे म्हणजे ते करायचं। त्यांनी सांगितलं की मला लय मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे मी निवडणुकीत उतरलोय। नाही, अनुभव नाही, म्हणजे ते लूट लबाड केलं, लबाड बोलून लोकाला ते म्हणजे वक्फ बोर्डाची जागा हडपून ते एक्सपिरियन्स जास्त असेल त्यांना, असं बोलले असतील की बा मी खूप मोठा झालो, आता फॉर्च्युनर गाडी मला गिफ्ट येतात लोकांकडून, कॉम्प्लेक्स पूर्ण माझाच आहे आणि मुलाच्या नावावर सुद्धा त्यांनी रजिस्ट्री केलं होतं ईदगाहची। असे लोकाला मला हे सांगतो की हे लोक जे आहेत अगोदर भाजपामध्ये, मला असं सांगायचं की जे 50 वर्षामध्ये निलंगामध्ये नगराध्यक्ष झाले ते माणसाला नगराध्यक्ष अध्यक्षपदाचं पद आहे ते कुठल्या पार्टीमध्ये भेटलं पूर्ण निलंगा जनतेला माहीत आहे। तर ते म्हणजे त्या लोकांसोबत त्यांनी गद्दारी केलेला माणूस आहे तो, बरोबर आहे। मग ते जनतेसोबत काय त्यांनी इमानदार राहणार आहे तो माणूस? भाजपचं आव्हान असणार आहे का फक्त काँग्रेसचं आव्हान आहे तुमच्यासमोर? नाही, दुसरं आता जे भाजपचा जे उमेदवार आहे ते कधी एकतर काम जनतेचं केलं दाखवा मला। ते शोरूममध्ये बसणारा माणूस आहे, त्यांच्या आईनं काम केलं नाही, आईचं काम केलं, आईचं बद्दल मी बोलू शकत नाही। मी उमेदवार आहे, मी स्वतः माझं काम बघायचं आहे, मला संधी द्यायचं। उमेदवार कुठलं काम करतो, शोरूम मध्ये बसून काम होत नाही। तुम्ही लोकांचं कधी अडचण, किती लोक ओळखतात त्यांना? ओळखत नाही। आणि हे भ्रष्टाचार लोक आहेत, भ्रष्टाचार लोकाला ह्यांची जागा दाखवून निलंगी जनता देणार आहे आणि निलंगेला मी खोटे कोणाला आश्वासन देत नाही, मी कोणापर्यंत पोहोचू शकतो किंवा पोहोचू शकत नाही, हा लोकांना माझा संदेश आहे। मी काम करून दाखवणार आहे आणि अजितदादांनी मला हे सांगितले आहेत की बाबा तू फक्त निवडून अखिल निलंग्याचा बारामती आम्ही करून दाखवू, हे अजितदादांनी सांगितले। तर सर्व जनतेला मला असं नंबर विनंती आहे की घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आमच्या पूर्ण उमेदवाराला बहुमत विजयी करा, हे नंबर विनंती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा प्रचार सुरू आहे, त्या प्रचारामध्ये ते भेटलेले आहेत। भाजपची युती फिसकटली आणि त्यानंतर स्वतंत्र त्यांनी 7 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा देखील जो आहे तो उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे येणारी निवडणूक ही रंगतदार ठरणार आहे। 1 तारखेला 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये जनता कशा पद्धतीनं मतदान करणार, कशा पद्धतीचा कौल असणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। इथंच थांबूया, धन्यवाद।